हॅलो हाय नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण। बायका म्हटलं की त्यांना कधी ना कधी बाहेर जावं लागतं आणि बाहेर जाताना बायकांच्याकडे पर्स ही असतेच। सगळ्या बायकांचं हँडबॅग्स किंवा पर्स ही अतिशय आवडीची गोष्ट आहे। मला आठवतं माझ्या लहानपणी माझ्या आईकडे एखादीच पर्स असायची, तीही गावाला जाण्यासाठी वगैरे काय थोडंफार पैसे वगैरे असं ठेवायला जी असायची, छोटंसं एखादं पाकिट असायचं टिकटॉकवालं आणि एक थोडीशी मोठी बॅग असायची ज्याच्यामध्ये थोडंफार काहीतरी वस्तू ठेवल्या जायच्या, औषधं गोळ्या किंवा पैसे अशा छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये ठेवल्या जायच्या। पण ह्या गेल्या 10-15 वर्षांमध्ये बायकांकडे पर्सचे इतके प्रकार आहेत, म्हणजे पार्टीला जायची वेगळी पर्स, गावाला जायची वेगळी पर्स, पैसे ठेवायची वेगळी पर्स, ती पर्समध्ये पर्स ठेवायची वेगळी पर्स, शोल्डरला अडकवायची क्रॉस बॉडी किंवा स्लिंग बॅग ती वेगळी पर्स, हातात घ्यायची वेगळी पर्स, हँड्स असणारी वेगळी पर्स, अशा वेगवेगळ्या पर्स बायकांकडे असतात आणि बायकांना पर्सबद्दल अतिशय आत्मीयता असते आणि वेगवेगळ्या कलरच्या पर्स किंवा वेगवेगळ्या डिझाईनच्या पर्स, जसं कपड्यांच्या फॅशन येतात जातात ना तशा पर्सच्या सुद्धा फॅशन येतात आणि जातात। वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सच्या फॅशन येत असतात। आता ते फॅनी बॅग्स म्हणजे कमरेला अडकवायची अशी एक पर्स असते, ती मी मागवली होती मिंत्राकडनं, पण ते काय मला रिसिव्हच झालं नाही पार्सल आणि मग मी शेवटी ते अगदी शेवटी कॅन्सल केलं, कारण 15-20 दिवस होऊन गेल्यावरती सुद्धा ती पर्स काय मला आली नाही। चला, तर ह्या सगळ्या गोष्टी सांगून झाल्या, पण कधी कधी असं होतं ना की तुम्हाला हातात पण पर्स अडकवायची असते आणि ती शोल्डरला पण घ्यायची असते। अशी पण कधी कधी गोष्ट असते की तुम्हाला कधी कधी ते हातामध्ये धरायचा कंटाळा येतो, मग अशा वेळेला तुम्हाला ती खांद्याला अडकवली की झालं, म्हणजे हँड्स फ्री असं राहता येतं। तर अशी आज मी एक तुम्हाला पर्स दाखवणार आहे। खूप अतिशय प्रसिद्ध ब्रँड आहे लावी, या ब्रँडची ही ॲमेझॉनहून मागवलेली ही पर्स आहे। मी आता पॉज करते आहे कारण हा सगळ्या कागदांचा आवाज खूप कटकट कटकट येतो आणि कानाला त्रास होतो ना, म्हणून पॉज करते आणि तुम्हाला पर्स दाखवते। चला, तर ही अशी पर्स मी मागवलेली होती, त्याच्याबरोबर ही असं एक छोटंसं कव्हर येतं की जेणेकरून तुम्ही तुमची पर्स ही व्यवस्थित ठेवू शकता। तर हे लावी नाव असणारं कव्हर आहे, पहा लावी बॅग्स असं लिहिलेलं आहे ह्याच्यावरती। तर असं कव्हर येतं आणि हे पहा, ही मी नेव्ही ब्लू कलरची एक पर्स मागवलेली होती, बॅग मागवलेली होती, जी सॅटशेल किंवा सॅशेल असंही म्हणतात त्याला। तर जी असे ज्याला असे हे असतात, हँडल पण असतात आणि स्लिंग पण असते। तर अशी ही पर्स मागवलेली होती। माझी अट अशी होती की इथे खाली त्याला स्टँड सारखं असं असावं जेणेकरून ते असं ठेवावं, म्हणजे ती काय म्हणतात बरं स्ट्रक्चर्ड अशी राहील। पण हे पहा, हे आलंच असं वेडं वाकडं, त्यामुळे त्याचा काही फारसा उपयोग वाटत नाहीये। आणि त्याच्यामध्ये जे मध्ये कागद भरून येतात ना, तर ते कागद पण नीट भरून आलेले नव्हते, कारण मोठ्या ब्रँड्सकडनं अशी अजिबात अपेक्षा नसते की असा शेप जाणाऱ्या वगैरे वस्तू त्यांनी द्याव्या। तर ही पर्स मी मागवलेली होती, ह्याला असं स्लिंग आहे, मी जे लावून दाखवते आहे तुम्हाला। मागच्या बाजूला एक कप्पा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही चाव्या, सुट्टे पैसे किंवा मोबाईल ठेवणं इतकं आहे। जर तुमचा मोठा मोबाईल असेल तर नाही बसणार, पण साधारण एवढा मोबाईल असेल तर तो बसेल। तर हे मागे हे आहे, याला हँडल्स आहेत, पुढच्या बाजूला लावीचं ब्रँडिंग आहे पहा, आणि हे असं एक दिलेलं आहे शो पीस, त्याचा काही फार काही उपयोग नाही आहे, याचा शो पीस आहे किचन सारखं, जे की ते निघून जात आहे। आणि इथे हे लावीचं नाव आहे, ब्रँडिंग आहे, अनुष्का शर्मा आहे त्याच्यावरती फ्रीमध्ये। बरं, प्राइस सांगते हां, प्राइस आहे 4600, म्हणजे 4700, साधारण 699 लिहिलेलं आहे। तर अशी प्राइस आहे, पण प्रत्यक्षामध्ये ही मला 1300 ते 1400च्या दरम्यान काहीतरी पडली। मला एक चांगली व्यवस्थित पर्स हवी होती, मला माहीत नाही की मी ही पर्स ठेवेल का नाही, कारण त्याचं रिझन असं आहे की त्याचा शेप काही असा व्यवस्थित बसत नाही आहे। हे जे मला हवं आहे असं स्टँडसारखं ठेवल्यासारखं, तसं काही ते बसत नाही आहे। आणि बघूया अजून तर त्याला कागद घालून आणि वाटते का, नाहीतर मग मी ती रिटर्न करेल। बरं, ह्याला असं क्विल्टेड समोर डिझाईन आहे, हे पहा, हे सगळं डिझाईन आहे ना असं क्विल्टेड आहे, त्यामुळे त्याचा लुक असा प्रीमियम दिसतो। ह्या ज्या ब्रँडेड बॅग्स असतात ना, तर त्याचे डिझाईन्स
छान केलेली असतात. मला ह्याचा अजून एक न पटलेली गोष्ट म्हणजे ह्याचं जे फिनिशिंग आहे ना, तुम्ही बघू शकता. हे पहा, हे फिनिशिंग, हे पहा इथे धागे निघालेले आहेत, हे इतकं काही छान नाही वाटत आहे. म्हणजे ते पाहून आणि जो आनंद व्हायला पाहिजे ना की मस्त फिनिश्ड प्रॉडक्ट आलं, तसा काही झालेला नाही आहे. म्हणून ते पण एक कारण असू शकतं की मी इतकी काही खुश नाही आहे या बॅगवरती. हे पहा, हे आतलं हे आहे, त्याच्यात कागद अगदीच थोडेसे घालून आलेले होते. इथे एक मध्ये पार्टिशन आहे, त्याला चेन आहे. इथे एक कप्पा आहे, मोठा आहे, म्हणजे तो असतो तुम्ही मोबाईल ठेवू शकतात असा. हे पार्टिशन आहे, याला चेन आहे. हा एक मोठा कप्पा आहे. 2 छोटे द्यायच्या ऐवजी एकच मोठा कप्पा दिला. ही एक चांगली गोष्ट आहे, कारण त्या 2 छोट्या कप्प्यांचा तसा काहीही उपयोग होत नाही बरं का. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा मोबाईलही मावत नाही आणि तुम्ही जर ते कार्डचं जर तुम्ही त्याच्यात कार्ड होल्डर ठेवलं ना तर ते सुद्धा त्याच्यात अडकून जातं. त्यामुळे एकच मोठा कप्पा आहे, त्यामुळे तुम्हाला हाताशी पटकन मोबाईल मिळू शकतो. आणि इथे एक चेनचा कप्पा आहे. इथलं सुद्धा मला ना हे जे आहे ना याचं पण फिनिशिंग नीट नाही वाटलं. हे पण एक कारण आहे की मला मोठा ब्रँड होता, माझ्या खूप अपेक्षा होत्या या बॅगकडनं की ही बॅग छान निघावी अशी, पण एवढं काही त्याचा असा लुक चांगला आहे, असा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ती अशी काही ठेवली जाणार नाही आहे अशी. त्याचा असा जो तो एक हे पाहिजे ना, स्ट्रक्चर्ड असा लुक पाहिजे ना. हाय एंड बॅग ज्या असतात त्याचा जसा स्ट्रक्चर्ड लुक असतो तसा लुक ह्याला येत नाही आहे. हे थोडंसं नाराजीचं कारण आहे. आणि फिनिशिंग पण एवढं काही छान नाही, असं शिवल्यासारखं घाईघाईत केल्यासारखं झालेलं आहे. ते सगळं खूपच घाई झालेली होती लावीवाल्यांना माझ्याकडे बॅग पाठवायची, आणि म्हणून त्यांनी पटापट मशीन फिरवली आणि पटापट माझ्याकडे पाठवून दिली. चला, गंमत वेगळी. पण अशी ही बॅग मी मागवलेली आहे, साधारण 1400 समथिंग असेल. मी लिंक इथे डिस्क्रिप्शनमध्ये देते. हा पीस कदाचित असा आलेला असू शकतो, बाकीचे पीस चांगले असतील. मी असं नाही म्हणत की ब्रँडच्या वस्तू ह्या चांगल्या नसतातच. त्यामुळे तुम्हाला लिंक देते आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्हाला जर हे डिझाईन आवडलं असेल ना तर तुम्ही ही बॅग नक्की मागवा, कारण ह्याला खाली स्टँड आहेत, हँडल आहेत, स्लिंग आहेत, 2-3 पर्पज याच्यामध्ये सर्व होतात. त्याच्यातला तो मोबाईलचा जो कप्पा आहे ना तो सुद्धा व्यवस्थित मोठा आहे, म्हणजे जेणेकरून आपला मोबाईल आपल्याला व्यवस्थित ठेवता येतो, किंवा पैशांच्यासाठी सुद्धा मोठं वॉलेट तुमचं व्यवस्थित मावेल इतकी मोठी जागा आहे. बा, बरीच मोठी चेन आहे ही. आणि हा मध्ये एक कप्पा आहे, हा पण चांगला व्यवस्थित लांब आहे, डिव्हायडर जो कप्पा आहे, आणि हा पण चांगला व्यवस्थित मोठा आहे. मागची सुद्धा जी चेन आहे ती पण व्यवस्थित मोठी आहे, पण ती खूप खोल नाही आहे, पण तरी ठीक आहे. तर हे सगळं असं हे चांगलं आहे. बॅगचा लुक, मला हा कलर ना नेव्ही ब्लू जो आहे हा कलर खूप आवडला होता, म्हणून मी ही बॅग मागवली. मी इथे लिंक देते आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही नक्की मागवा. तर सांगते तुम्हाला. बरं, तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. मीनल अद्वैत या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या वॉलेटपासून छत्री, डबा, तुमचं मेकअपचं सामान, स्कार्फ, चष्मा, कीज, असं बऱ्याच अनएंडिंग वस्तू याच्यामध्ये ठेवू शकतात, कारण याची साईज चांगलीच व्यवस्थित मोठी आहे. त्यामुळे तुम्हाला अगदी गावाला जायचं यायचं असेल, मला खरं तर गावाला जाण्या येण्यासाठी वगैरेच अशीच हवी होती. आणि ह्याच्यामध्ये मी काय करते अजून तुम्हाला एक सांगते, पर्समध्ये पर्स अशी माझी आयडिया असते. तर याच्यामध्ये मी अजून एक स्लिंग पर्स ठेवत असते, जी मला पटकन काढून आणि जाता येतं. जर समजा हॉटेलला वगैरे गेलो तर तेवढी स्लिंग पर्सच आपल्याला नेता येते. छोटीशी अशी स्लिंग पर्स मी ह्याच्यामध्ये ठेवत असते. आणि ह्या ज्या बॅग्स असतात ना ह्या तुम्हाला गावाला जाण्यासाठी वगैरे खूपच छान आहे बरं का. म्हणजे ह्या साईजची बॅग ही एक आयडियल साईज आहे. तर ह्याचा तुम्ही नक्की विचार करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच वस्तू ठेवू शकतात आणि हे दोन्ही प्रकारे तुम्हाला वापरता येऊ शकतं. तुम्हाला जर समजा हँडल हवं असेल आणि हे नको असेल, स्लिंग नको असेल, तर हे ॲडजस्टेबल आहे. तुमच्या साईजनुसारही तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता. हे पहा, तुमची कमी जास्त हाईट असेल तर तशी कमी जास्त हाईट तुम्ही करू शकता. तर असा सगळा हा प्रकार आहे. तर ही लावीची बॅग मी मागवलेली होती. तर तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर घेणार असाल तर मी इथे लिंक इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. थँक्यू सो मच. सगळ्यांना गुड डे. मीनल अद्वैत.